ट्रेडिशनल फॉलो करते, ट्रेडिशन फॉलो. बघ घे तू घे सगळं. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस सगळ्यांना बेस्ट जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करू देत. आता मला लिटरली टेन्शन यायला लागले. रिझन का ते सांगते. दिस इज द रिझन. हे बघा, पाऊस सुरू झालाय आणि पूजा कशी पार पडणार आहे मला समजत नाही आहे. कारण बोलवले पण काही रिलेटिव्सना ते. मला वाटत होतं की अधिक महिना त्याच्यामुळे कदाचित पाऊस थोडा लांबणीवरती पडेल आणि लवकर येणार नाही, पडले तरी जास्त येणार नाही. पण माझी आता खूप इच्छा आहे की त्यात एक दिवशी पाऊस येऊ नये. 1-2 दिवस माझं शिफ्टिंग होईपर्यंत घराचं. काय करायचं अरे, काय करायचं, प्लेनने घेऊन जायचं. सामान घेऊन जायचं टेन्शन नाही, पूजा नीट व्हायला पाहिजे एवढंच. कारण मांडव वगैरे आपण घातला किंवा जेवायला वगैरे लोक बसले तर हा असा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं. मग नाहीतर मग हॉलमध्ये घ्यायला पाहिजे. हॉलमध्ये एवढं हे होणार नाही. तो काय बड्डे आहे हॉलमध्ये घ्यायला का लग्न आहे. अरे मग हॉलमध्येच घ्यावं लागणार. नाहीतर मग पूजा घराची आणि हॉलमध्ये जेवण. कुठल्या हॉलमध्ये देतोस. ऐक, बाजूने असे हे बनावं लागणार पत्रे. नाहीतर मग पाणी सगळं ढग बघ किती गड. अरे आतमध्ये खिडकी बंद करायचं पण आणि दरवाजा पण बंद करायचा. 1 मिनिट. ढगांच्या कडकडाटासह, सॉरी विजेच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झालाय. वातावरण थंडगार झाले. कुठे कुठे इकडे. ए बघ क्या नारळाचं झाड. कुठली खडी बाळा. ते बघ, ते मध्ये जागा आहे तिथे. ते फॉग झालंय ते दाखवलं. हा हे वाला ना. हा, इथे पण पडली आता. इथे केळीचं झाड आहे. गुलाबची फुलं मस्त लागलेत मात्र. किती सुंदर वाटते. माझा आवडता सीझन आहे या पावसाचा. नाही मी इथल्या इथेच आहे. बाहेर कुठं चाललोय. अय बघ खुर्च्या बघ. अरे भयानक पाऊस यायला लागलाय, भयानक. आरोला सॅटर्डे संडेचा होमवर्क मिळालेला आहे. पूर्ण आपल्या देशातल्या सगळ्या राज्यांची माहिती लिहायची आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काय काय हवं आहे. तर तो त्यांना प्रोजेक्ट दिलेला आहे आणि फक्त त्यांना एक ॲक्टिव्हिटी म्हणून दिलं आहे, जे की मला बेस्ट वाटलं. कारण त्यानिमित्ताने राज्य, त्याच्या राजधान्या, त्यातल्या माहिती जी आहे ती जरा डोळ्याखालून जाईल. त्याला थोडीशी हेल्प केली, बाकीचं त्याचं तो करतो आहे. माहिती थोडी काढून दिली की अशी अशी माहिती तुला लिहायची आहे म्हणून तो करतो आहे आता. आणि आज भारती मावशी, मीरू मावशी आणि आई तिघींनाही बोलवलेलं आहे राहायला. अजून तरी काही त्या आल्या नाहीत. सकाळी यायच्या होत्या आणि जस्ट आलेल्या असं मला वाटतंय. कोण आलं. आणि माझ्यापेक्षा हा एक्सायटेड आहे. माझ्या मावशी येणार तर हा दिवसभर विचारून झालं भारती मावशी कधी येणार आहे, मीरू मावशी कधी येणार आहे. गाडी मिळाली. हे बघा की मावश्या माझ्या येणार. पाऊस कसला होतला बघितलीच नाही. आई ग मी कमी नाही, हे बाई जास्त वाट बघू लागले. मी कमी आहे. अरे आरव जास्त वाट बघताय. भारती मावशी कधी 4 वेळा विचारून झालं सकाळपासून. हे बघ कधी येणार कधी येणार. आवडला तर घे, नाही तर मी घालतो ड्रेस. मावशी पहिले आशीर्वाद दे मग ड्रेस. वेगळा पॅटर्न घेतलाय घालायचा. अगं तुला 2 दे तरी मान मोडकी घडी. बघू तितके अगोदर असं उलट कर की बघूया.
भारी होता की बारीक झाली आता जरा. मस्त आहे. बारीक झाली होती कधी जाडती. काय मी काय बारीक झाले बाई. छान आहे मस्त गं आहे. व्ही नेक आहे. हे. अरे वा. मागवली ऑनलाईन होय. मम्मीस बी तुला बी मिरू मावशीस बी ऑनलाईन मागवलं. मिरू मावशी बी होय तिलाही मागवलं की तिला जीन्स वरचा मागवलोय तिला. तिला मध्ये ड्रेस ती साडेतीनला हे केलं तू जीन्स वरचा मागवलं. पॅन्ट बघ ओढणी बघ. नाही आवडला तर रिटर्न करून दुसरा घेऊया. छान आहे. कॉटन आहे तुला जरा बरं पडेल म्हणून. छान आहे. पॅन्ट बघ. मम्मी जरा बंद कर की. ती पॅन्ट पाहिजे तर धरून घेऊ शकतीस आतनं थोडं. तुला जर तेवढंसं पलाझो टाईप नको असेल ना तर थोडीस नाही ग असं खाल्लं तिला जर धरायचं असेल तर ते काय मम्मी धरून देईल. कारण तुझी उंची कमी आहे ना त्याच्यामुळे जर असते. पण मला तो कलर लय आवडला. तुझ्यावर छान दिसेल असं वाटलं. मला नको पांढरं. 3 ड्रेस सिलेक्ट केलो. मग त्यातलं आवडला ह्योच गेम बसली मग हिला आवडला मी घेऊ. मी म्हटलं मम्मी छान दिसतंय तुझ्यावरती तो घे. नाही तो नको मला. मग तिला दुसरा सिलेक्ट केलो. मग म्हटलं मावशीशिवाय छान दिसेल ड्रेस. छान आहे की कॉटन मध्ये मस्त आहे. कापड छान आहे सगळं छान आहे तर मला पांढरा नको होता. मावशीला टॉप घेतलाय तर मावशीची रिॲक्शन बघते. बहरा अधिक मास. तुला वेगळा आहे. मला वेगळा म्हणजे कसं काय. तू वेगळे आहेस म्हणून तुला वेगळा. मी वेगळे आहे म्हणून मला वेगळा. तुला जीन्स साठी मी टॉप दिलाय छानपैकी. ओपन कर की पूर्ण. कलर माझ्या आवडीचा आहे. भारी आहे की गं. छान आहे. ह्यो घालायचा उद्या. उद्या ह्यो घालायचा. तुम्ही उद्या तो ड्रेस घालायचा आणि मम्मी घालायसाठी तयारच आहे. मम्मी सांगितलं ते धरून दे म्हणून. तू ड्रेस घालायचा मम्मीने तो ड्रेस घालायचा. तो उद्या छान आहे गं. आवड. तुला मी ड्रेस घेणार होतो तुझे ड्रेस असतील तर ते साड्यांचं बी नको म्हटलं आणि वेग तिला बी ड्रेस घेतलो मम्मी. हिला बी ड्रेस घेतलो तुला बी ड्रेस घेतलो. ही काय म्हटलं ते टॉप वगैरे वापरणार नाही. कधी कुठे जाताना म्हटलं असं ड्रेस वापरेल म्हणून तिला हे घेतलो. आवाज जरा कमी करतो. छान मस्त आहे कलर. ह्यो मला आवडलेला. ह्यो मम्मीच घे म्हटलो तर नाही मला तो कलर नको म्हणला. मी म्हटलं मावशीच देतो मी. उंचीला बसणार काय मला तुला काय लांब होणार. छान आहे गं. नाही बसलं तरी घालायचं. उंची काय तुला बसतंय बरोबर. खाल्लं कट केलीस तरी चालते कारण सेमच डिझाईन आहे ती. त्याला काय बॉर्डर नाही खाली का नाही ग. खाल्लं जरी कट केलं तरी धरून चालते. दे मग घालून बघतो थांब. हा छान आहे गं मस्त आहे. मला बी आवडलं. बरोबर कलर बी छान आहे. ओढण्या लय छान आहे सगळ्या ड्रेसवरच्या. होय मला बी लय आवडते. मम्मीच बी ओढणी लय आवडली. तिला बी ओढणी लय आवडली. छानच आहे. नाही स्ट्रेट आहे पलाझो टाईप मध्ये. कॉटनचे छान. जीन्स वरती घालतो उद्या टॉप. तू काय म्हटलं टी शर्ट टाईप मध्ये काय घालणार नाही. शर्ट टाईप मध्ये काय घालणार आहे. लई शोधलं मग तो येलो कलरचा छान वाटला मला. त्यात पिंक कलर होता व्हाईट कलर. म्हटलं पिंक लई झालं म्हटलं. सगळं पिंक पिंक आहे तुझं. नाही हा कलर नव्हता की माझ्याकडे. येलो कलर घ्या. छान आहे. बहिणी घरात आल्यानंतर एक जी आहे ती कपाटातनं बाहेर पडाय मागे न झाली. साड्या माझ्या सगळ्या हाईट तेवढ्या काढून ताई ही साडी ब्लाऊज आमच्याच आहेत गं त्या. त्याच्यानंतर माझ्याच आहेत. मी भारती मावशी काढतो पाहिजे त्या काढतो तिथल्या. काढून ठेवणे ब्लाऊज नाही देत. नाही तुझ्यानंतर मापन होतात की एक मी घालेना. तिकडच्या कपाळात height तिकडच्या कपाटात तिथे हाय का ब्लाऊज येणार का मला. काढ की कुठला तरी धरूया. दे की अशा 4-5 त्या कपाटात जाशील ना आरामात. होय होय का तनू? मावशी घडी घालून बसलो त्या कपाटात बसशील ना आरामात. चालते की. हाय तेवढ्या साड्या यूज करून येतो बाहेर. जणू हे भारती गे म्हटलं नाही 4-5 काढ साड्या गेली बाहेर. बघा तर गे म्हटलं घेणारच नसा. बघा काढ काढ काढ. मला बी 2. तू त्या कपाटात जा. तू इकडच्या कपाटात जा. ताई अशी आमची हे आहे की नाही काय घेतेस ते घ्यावं म्हणाले त्याच्यातले. ती माझ्याकडे इकडे येते मग. 5 संपलेत धनू.
तासभर गावली मावशी. ही म्हणू लागली. साड्या 101 त्याच्यावर ब्लाऊज हे मला बघ. मग उपयोग इकडे घेऊन ये. कुठे घेऊन ये? आता इथे खाली साड्या इथे आपल्या कुठली पाहिजे ती घे. ह्याच्यावर तुझ्याकडे कुठला एक ब्लाउज अंडे ब्लाऊज ब्लॅक कसला हाय? मग ह्याच्यावर ब्लॅक कुठला ठेवताय साडीवर? मीरू मावशी तू हे कपाट उघडचा इकडचं, तू इकडे बघ जा. तू इकडे बघ जा. ताई मला ह्याच्यातली पाहिजे म्हणून. धनुचे ब्लाऊज तुझे कुठे टाकले? होय हेच हेच. ह्याच्यातले घेऊन ये. ह्यो येत आहे काय बघ ब्लाऊज तिकडे बघ. घे घे तू घे मावशी घे. आई तुझं काय? मला काय नको बाई. मला खूप दिलीचा तेवढा घे तू घे सगळं. काढ मावशी काढ तू काढ मावशी कुठली पाहिजे ती काढ तू टेन्शन घेऊ नकोस. तुला फ्लॅश लाईट मारू काय हे बघ. अरे वा असं काहीतरी कर. ताम जर असतं काळा कर काय दिसत नव्हतं. वरच्या दाखव. ह्या खालच्या आहेत करता ताई त्या साड्या एक एकदा तरी नंबर लागताय काय असं आम्ही 2 वेळा नेसलो. ती गुलाबी घे. मावशी तू यायचं आणि एक काढायचं आणि घालून नेसून जायचं सर. तर नवीच आहे ती. एकदा बी नेसलोय का नाही काही मला आवडत नाही ग साड्या. सेम अशी तुला मी सांगू तुला मी सांगू कुठली नेस तू सांगू काय तुला मी तिला बिळ लागलाय बघ. मी सांगतो थांब की तुला सांगतो थांब. उठू काय मी नको थांब. मेन म्हणजे ब्लाउजांचं ही ग्रीननेस मावशी ही ग्रीननेस ब्लाउजांचा उपयोग ब्लाऊज येणार तुला कारण ती माझीच साडी आहे. मम्मी त्यातला ब्लाऊज माझा तुला तिला ही कुठे आहे तो ह्याच्या कलरचा 1 नंबर दिसेल तिला ग्रीन साडी ती. हाय परवा दिवशी काढून ठेवायला की मीच घाटलो. ए बी इथे हे वाला आहे का बघ. हा नाही हा नव्हे वेगळा आहे. तिथेच ठेवला होता ब्लाऊज काढून. तोच वाटतं ना नाही ह्या माझ्या सगळ्या घड्या विस्कटल्या होत्या तशा लावायच्या सगळ्यांनी. ओके आणि कटून किती साड्या बघ ब्लाऊज. ताई सगळ्या काढणार बघ मग कडेस. तिथे नसणार. सगळ्या काढून मग लावणार. त्या साड्यात ब्लाऊज का घालून ठेवा. इथे काय बघ हिरवे दिसू इकडे हे बघ सापडला. हे घे. इसकड नको बाई खरंच ब्लाऊज लावेल. परवा द्या किती वेळ लावून लागलोय माहितीये. छान आहे मावशी घाल येणार तुला. पुन्हा कुणाच्या बहिणी अशा आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचं. सगळ्यांचेच असतात. ठीक आहे. आम्ही कार्यक्रम करायचा ठरवला अधिक मासचा. ओटी भरूया म्हणून लाईटच गेली आणि मी माझी फर्स्ट महेश्वरी जी आहे ती नेसलेली आहे आणि जी अजूनही डिमांडमध्ये आहे. सेम कलर अजूनही खूप जणी बुक करतात कारण त्यांना हा कलरच आवडलेला. ज्यामुळे मी पहिली जी साडी नेसली होती ती हीच होती. म्हणजे मी जेव्हा हे सुरू केलं माझा बिझनेस जेव्हा स्टार्ट केला तेव्हा तर त्याच्या आधी पण मी महेश्वरी घेतलेलंच आहे आणि फर्स्ट जेव्हा मी नेसली तेव्हा हीच आली आणि ती ही अजूनही खूप जणी विचारतात. खूप जणींना हा कलर अजूनही आवडतो जांभळा कलर आणि ही मी मम्मीकडे ठेवली होती. माझ्या सगळ्या साड्या आता पॅक आहेत आणि मग मी नेसले. आता लाईट गेले. आता ही जी आहे ती चार्जिंगवरची आहे. टिकली इकडे कुठे सरकली माझी. या सचिनराव सरकले. मावशीला अशी साडी मी नेसवले साडी मावशीला आज. अशी 1 साईडच मावशी तुला छान वाटते आणि साडी सुंदर दिसायला लागली. आणि ही साडी का माझ्या कलेक्शनमधली नाही आहे. ही खूप आधीची साडी आहे. खूप आधीची आहे. मला जवळजवळ 5 वर्ष आधीची साडी आहे. विचार कर. ग्लेज बघ साडीची कशी छान आहे. मस्त बोल की काहीतरी. हां आता मीरू मावशी येते ढंटणान. आणि ही साडी तुम्ही बघितलेलं आहे आणि ही साडी मावशीवरती छान दिसते बांधणीची. आणि ही जर साडीबद्दल विचाराल तर ही राजस्थानवर आणलेली साडी आहे आणि ही अशीच होती. पण छान आहे मावशीवरती छान दिसते साडी. आणि ही जी मी नेसली ही आहे माहेश्वरी. सो आता इलेक्ट्रिसिटी गेले काय करायचं मग. काय नाही तरी पण आम्ही दिसतोय. चला बाहेर बसूया. अधिक मासाच्या वेळेत पहिल्यांदाच असं झालं की दोघी मावशा एकत्र आल्या इकडे कारण दोघींची कामं असतात आणि बाकी सगळ्या गोष्टी. म्हटलं ह्या वेळेला ह्या गोष्टी करूनच घ्याव्यात आणि म्हणून मी अधिक मासाची ओटी आहे ती भरायला घेतली. दोघी मावशांचंही खूप मोठं स्थान आहे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईप्रमाणेच कारण त्यांनी खूप सपोर्ट केला अशा वेळी ज्यावेळी आम्हाला कुणाचाच सपोर्ट नव्हता. त्यासोबतच माझी आजीसुद्धा आणि मम्मीने तरी आम्हाला तो जो वेळ होता ना आमच्या आयुष्यातले आमच्या फॅमिलीच्या आयुष्यातले तर तेव्हा मम्मीने त्या ह्याच्यामध्ये किती कष्ट घेतले आणि कसे घेतले ते आम्हाला माहीत आहे.
इवन माझ्या दोन्ही मावशांनी सुद्धा, म्हणजे ज्यावेळी हा पडता काळ आमच्या आयुष्यामध्ये आला होता तेव्हा दोघींनीही खूप सपोर्ट केलेला आहे, आजीने सुद्धा. आणि म्हणून या ज्या लेडीज आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप मोठं स्थान आहे आणि ते नेहमी राहणार आहे. त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीची उणीव भासू दिली नाही, की कुठलीही काहीही गोष्ट असू दे मी फ्रीली मावशांशी बोलू शकतो किंवा काही मागायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर ते स्पष्ट सांगू शकतो. आणि दोघींनाही मुली नाही आहेत, मुलंच आहेत दोघं पण, कारण आमच्या घरातच म्हणजे राजेश आणि मी दोघीच आहेत, बाकी मावशांना सगळे मुलंच आहेत. तर मग आलेल्या खूप मजा मस्ती केली, थोडंसं एन्जॉय पण केलं. आणि ही पण गोष्ट झाली की अधिक मासात ओटी भरता आली, त्यामुळे मी मावशींची मम्मीची भरली, मम्मीनी मावशीनी आईची भरली. तर अशा पद्धतीने एक छोटासा कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट केला आणि त्यानिमित्ताने ह्या तिघी बहिणी पण एकत्र राहिल्या. इथं माझा आरू अजून पण त्याचा प्रोजेक्ट कंप्लीट करायला लागलाय बिचारा. तुम्हारी आके दाखवा लागले मम्मी. आणि तर झोपणार, उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे, उठून आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला. मला लेकाच्या उद्या एन्जॉय करायला मिळावं म्हणून आज पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट करा. आणि तो प्रोजेक्ट त्यांना एप्रिलमध्ये दिलेला काय रे बाळा तो प्रोजेक्ट, का आत्ताच दिला तुम्हाला? एप्रिलमध्ये बोलू. एप्रिलमध्ये हा नव्हता सुद्धा स्कूलमध्ये, पण तेव्हा जो प्रोजेक्ट दिलाय तो ह्याला आता स्कूलमध्ये आल्यावर समजलं. 28 स्टेट्स जे आहेत आपले, त्या स्टेटची माहिती लिहायची प्रत्येक पेजवरती. 28 पेज जवळजवळ तो 5 वाजल्यापासून बसून कंप्लीट करतोय. जेवायच्या जेवलाच नाही आणि उद्या सकाळी दिवसभर एन्जॉय करायला मिळावं म्हणून अभ्यास कंप्लीट करावा लागला. आता फक्त 2 स्टेटचं लिहायचं आहे, बट 3 स्टेटचं आता लिहायचं आहे. कंप्लीट केला माझ्या लेकानं, माझ्यावर गेलाय.